नगरपंचायतची निवडणूक 2022 साली ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस सगळ्या नगरसेवकांच्या एकीने आणि आमदार रोहितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून मी नगराध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला होता। त्याच्यानंतर 2.5 वर्ष हा सर्व नगरपंचायतीचा जो काही कारभार आहे तो सुरळीत आणि व्यवस्थित चालू होता आणि शासन नियमानुसार तो जो काही नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ आहे तो वाढवण्यात आला। त्याच्यानंतर जे नगरसेवक आहेत तर ते इच्छुक नगरसेवक ज्यांना नगराध्यक्ष पदाची इच्छा होती घेण्याची तर ते नगरसेवक सगळे आमदार रोहितदादा पवार साहेब यांच्याकडे गेले। तेव्हा इच्छुक नगरसेवकांनी दादांपुढं नगराध्यक्षपद आम्हाला द्यावं असं त्यांनी सांगितलं। पण ज्यावेळेस आम्ही निवडून आलो होतो तेव्हा असं ठरलं होतं की नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे जे काही पद आहे आमच्या दोघांचा पण राजीनामा बरोबरच घेण्यात यावा असं ठरलेलं होतं। तर त्यावेळेस मी सुद्धा मीटिंगला गेले होते तेव्हा रोहितदादांना मी सांगितलं होतं की माझा राजीनामा घ्या पण उपनगराध्यक्षाचा आणि नगराध्यक्षांचा राजीनामा बरोबर घेण्यात यावा। त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मीटिंग झाल्या। त्याच्यानंतर रोहितदादा यांनी नगरसेवकांशी चर्चा केली आणि तरीसुद्धा म्हणजे नगरसेवकांना मला हे सांगायचे की काही नगरसेवकांची अशी कंडिशन आहे की क्षमता नसतानाही ते निवडून आलेले आहेत। आणि का निवडून आलेत? कारण आपले आदरणीय रोहितदादा आणि आईसाहेब सुनंदाताई पवार यांनी 17ची 17 वार्डात जाऊन नागरिकांसमोर त्यांनी हात जोडलेत, नगरसेवक जास्तीत जास्त निवडून यावेत ह्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। तर मला नगरसेवकांना एवढंच सांगायचे की ह्याची तरी तुम्ही जाणीव ठेवा आणि जे काही तुमचं म्हणणं असेल, जे काही तुमचं जे काही विचार किंवा तुम्हाला जे काही म्हणायचे ते तुम्ही सगळ्यांनी इथं यावं, रोहितदादांची चर्चा करावी। मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे पण अगोदर उपनगराध्यक्षांचा राजीनामा घ्यावा आणि मी माझा लगेच राजीनामा द्यायला तयार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।